महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि परमबोधाच्या अवस्थेमध्ये प्राप्त झाल्यानंतर काय घडतं? ओल्हावले मन परतोनी पाहे, तव प्रपंच दिसे आया गेले. जीवन पुढे चालत असतं. इतकं गतिमान जीवन आहे की मागे वळून बघायला सुद्धा फुरसत नाही. प्रत्येक क्षणाला मनुष्य पुढे बघत चालत असतो आणि बरोबर आहे. पण एक जीवनाची पद्धत अशी आहे की रस्ता ओलांडताना नुसतं पुढेच बघू नये, मागे सुद्धा बघावं, म्हणजे ॲक्सिडेंट होत नाही. आणि पुढे बघणाऱ्याला मागचं दिसत नाही म्हणून साईड मिरर केलेले आहेत. त्याच्यातून दिसतं, इकडून दिसतं, डाव्या बाजूने कुठची गाडी आली, उजव्या बाजूने कुठची गाडी आली. त्या अंदाजाने तो गाडी चालवतो आणि पुन्हा सेंटर मिरर असतो, बरोबर बारकं चालतं. तेव्हा मागे पुढे बघणं नुसतं पुढेच बघणं नव्हे, मागे काय आहे याचाही विचार करणं. पुढे गेला आणि मागची येणारी गाडी जर बघितली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही. तसं आयुष्यात पुढेच गेला, पण पुढे नेण्यामागे तुझ्या मागे कोण आहे हे जिथपर्यंत मागे वळून बघत नाही तिथपर्यंत जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत नाही. ओल्हावले मन परतोनी पाही. ओल्हावले म्हणजे तृप्त झालेले मन, समाधान झालेले मन, आनंद पावलेले मन. ओल्हावले मन. एक संसारातला व्यवहारातला दृष्टांत देतो. शिक्षण झालं, थोडंसं गावावरून निघाला, पुण्यामध्ये आला. असे कितीतरी इथे असतील. आता पुण्यामध्ये आला, कुठेतरी नोकरीला लागला. नोकरीला लागता आता धंदा शिकला, थोडीशी टपरी घेतली, इथे फायदा झाला. अजून एक मोठं दुकान घेतलं. दुकान घेतल्यावर लग्न झालं, 2 मुलं झाली, मुलं मोठी झाली, मोठा फ्लॅट घेतला आणि आता समाधानात जगतोय. आणि समाधानात जगत असताना आपल्या आयुष्याच्या मागे वळून बघतो. आलो तेव्हा आपण पुण्यात कसे आलो आणि आता राहतो कुठे? नाही का? जो मागे वळून बघतो त्याचा पाऊल चुकत नाही आणि मागच्या आठवणी जो विसरतो तो घसरल्याशिवाय राहत नाही. गावावरून निघताना आपल्या खिशात 10ची नोट नव्हती. आपल्या शेजारचे काका होते. ते म्हणाले, अरे गावात काय राहतो, जा ना, हुशार आहेस तसा तू. पैशामुळे शिक्षण जास्त झालं नाही पण हुशार आहेस. हे घे, 20 रुपये घेऊन ठेव, जा. पुढे 20 लाख मिळतील पण ते 20 विसरू नयेत. आणि पुढचं 20ला माहिती नाही 20 दिले का घेतले. नोटीला कळत नाही मी कोणाच्या हातात आहे, पण दिलेल्या हाताला विसरू नये. काय म्हटलं मी? नोटेला काय माहिती आहे मी गरिबाच्या खिशात आहे का श्रीमंताच्या खिशात आहे? लक्ष्मीपतीच्या तिजोरीत आहे मी का रस्त्यावरच्या भिकाऱ्याच्या हातात आहे? पण ज्याच्या हातात आहे त्याला कळायला पाहिजे. म्हणून थोडंसं मागे वळून बघितलं, जीवनाचा कॅलिडोस्कोप बघितला. कुठे होतो, कुठे आलो, काय झालं, कसं घडलं. माझं बोलणं कळलं का? आणि हे जे बघायला शिकतील त्यांना यश उन्मत्त करणार नाही.
यशाचा उन्माद चढणार नाही. बरं का? हो. आई वडिलाकडे बघताना आदर वाटेल. काकाने 20 दिले पण बापाजवळ तेवढेही नव्हते निघताना. बाप म्हणला, गोविंदा काय देऊ मी तुला? माझं हातावरचं पोट रोजचं कमवतं, त्याचे 2 भाकरी होतात, आपण जेवतो. जाताना शिदोरी घेऊन जा, आईकडून भाकरीची घेऊन जा, माझ्याकडून आशीर्वादाची घेऊन जा. या 2 शिदोरीवर तो कोठ्याधीश झाला. पण मागे वळून पाहिलं पाहिजे. बरं का? तेव्हा त्या लाख रुपयाचा विचार करत असताना, घरातून बाहेर पडताना 20 रुपये दिले, आईने वडिलांनी आशीर्वाद दिला, तो कधी विसरणार नाही. तसं जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यशपदरात पडतं तेव्हा मनुष्य इतका उन्मत्त होतो की लहानपणी जो देवाची पूजा करत होता, देवाला मानत होता, तो पैसा भरपूर झाला, श्रीमंती झाली, तो नास्तिकपणाकडे वळला आणि मी देवाला मानत नाही म्हणू लागला. कशी अवस्था आहे बघा. जीवनामध्ये जसं आई वडिलाला विसरू नये, तसं जीवनामध्ये ज्या प्रभूंनी हे जग निर्माण केलं आणि ज्या जगातला एक छोटासा अंश तुम्ही आहोत, तो अंश कोणाचा आहे हे कधी विसरू नये. म्हणून जरा मागे वळून पाहावं. ओल्हावले मन परतोनी पाही. मग काही नाही, मुलं आपापल्या नोकरीला लागली, सगळं छान, यांचं याब राखून सगळं होतं, काही यांच्याजवळ कमी नव्हतं. उलट मुलगा भेटायला आला तर हेच देत होते. मग पती पत्नी दोघं बसले, काय ग, कुठे होतो आपण, कुठे आलो? कुठे होतो आणि कुठे आलो? तसं अध्यात्मामध्ये मी जीवदशेमध्ये होतो, आता कुठे आलो? परतोनी पाहे. होई सांगतो, परतोनी पाठी मोरे ठाके आणि आप आपणिया ते देखे, देखत केवो ओळखे म्हणे हे तत्व मीची. परतोनी पाठी मोरे ठाके. जरा मागे वळून बघ. कोण आहे? मीपणाच्या मागे कोण आहे? शब्द उठतो. आपण मागच्या प्रवचनात परापश्यंती मध्यमा वैखरी, पण परावाणीला सुद्धा धक्का देणारा कोण आहे? त्याच्या मागे कोण आहे? हे बघा, त्याचा माग काढत जाणं नामे परमार्थ. माझं बोलणं कळलं का? त्याचा माग काढत जाणं, मागे 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 जाणं. काय? कोण आहे तुमच्या मागे? कोणीतरी असल्याशिवाय. साधा व्यवहारातला प्रश्न सुद्धा माणसं विचारतात, का हो, आम्ही 10 वर्ष झाली तुमच्या इतक्या डिग्र्यात, आम्हाला नोकरी लागत नाही, कोण आहे तुमच्या मागे? म्हणजे नोकरी लागण्यामध्ये मागे कोणीतरी आहे, धंदा उघडण्यामागे कोणीतरी आहे. तसं संपूर्ण जीवन जेव्हा जगतोस, 60, 70, 80, कोणीतरी आहे ना मागे. कोण आहे? कोण आहे जीवनाच्या मागे? कोण आहे? मी म्हणावया म्हणते कोण? कोणाची आसत्ते? कोण? केन? नाही का? कोहम शब्दाचा अर्थ तोच आहे. कोहम, कोण आहेस? कोहम, कोण आहेस? कुठून आलास? काही पत्ता नाही, काही पत्ता नाही. क्षमा करा मला. कारण काही काही गोष्टी अशा असतात जीवनामध्ये दुःखदायक असतात. एखादं अनाथ मूल असलं, त्याला आपला बापही ठाऊक नसतो आणि आई ठाऊक नसते. रस्त्याच्या टोपलीमध्ये कोणीतरी टाकलेलं असतं आणि त्याला वाढवलं जातं. तो कोणाकडे मागे वळून बघणार. पण पुढचं सांगतो, मागे वळून बघायला जरी कोणी नसलं तरी मागचं कळावं हा त्याला हेतू असतोच.
अवघड आहे. कितीही तुम्ही त्याला सांभाळला तरी त्यांना असं वाटतंच की आपली ओरिजिनल आईबाप कोण आहे हे केव्हा तरी कळावं. काही काही वेळेला चांगलंही होतं आणि काही काही वेळेला वाईटही होतं. एक दोन गोष्टी मला माहिती आहेत की वाईटच झालं. मागे जास्ती शोधायला गेले आणि विचित्र झालं. काय तिथे ठीक आहे, पण ज्या प्रभूने जीवन दिलं त्याचा माग काढत जाणं यालाच परमार्थ म्हणतात, यालाच अध्यात्म म्हणतात. तसं ओल्हावले मन परतोनी पाही. ओल्हावले मन तृप्त झालं, समाधान आहे. पण समाधान झाल्यानंतर थोडंसं मागे वळून पाहावं. काय आम्ही मागे काय वळून पाहतो मी माझंच सांगतो. काय इथे बसल्यानंतर, गादीवर बसल्यानंतर आज लाखो माणसं परंपरेमध्ये आहेत. मी म्हटलं ना 10 लाख तर माझ्या हातूनच माळा झाल्या. लाखो माणसं मागे आहेत, पण कधी मनात वाटत नाही हे आपलं आहे. असं वाटतं याच्या मागे आमचे सद्गुरू आहेत. त्या सद्गुरूकडे वळून पाहावं आणि त्यांना म्हणावं, महाराज ही मान जी मागे वळून पाहते ना ती कायम तशीच राहू द्या, म्हणजे तुम्ही आमच्या मागे राहाल. तसे इथे तेच सांगतायत, ओल्हावले मन परतोनी पाही. समाधान झालं, तृप्त झालं. अध्यात्मामध्ये पुढे प्रगती झाली नाही का. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी शूद्र आहे, मी अमका आहे, मी तमका आहे, हे सगळ्या पायऱ्या ओलांडत गेला. अगदी वेदांताच्या प्रक्रिया सांगताना मनोमय कोश, विज्ञानमय कोश, हे सगळे कोश ओलांडत ओलांडत पुढे गेला. आणि विशिष्ट भूमिकेवर उभा राहिल्यानंतर जागा मागे ओढून बघितलं. ओल्हावले मन, किती गोड शब्द आहे. ओल्हावले मन परतोनी पाही. तव प्रपंच दिसे आवा गेला गे माया. आया संप. मागे वळून बघितलं. मागे वळून बघितल्यावर कळलं जगत नसून माझा प्रभूच नटलेला आहे जगत रूपाने. पहिल्यांदा वाटत होतं जगत आहे, जीव आहे, पण मागे वळून बघितल्यानंतर कळलं परतोनी पाठी मोरे ठाके. आणि कुणाला बघे आपण या ते देखे, देखत के ओ ओळखे म्हणे हे तत्व मीची, हे तत्व मीच आहे. जरा मागे वळून पहा, मागे वळून पहा. काय व्यवहारामध्ये सुद्धा मागे वळून पाहण्यात गंमत असते. काही काही वेळेला मुलगा आईवर ताणून ताणून बोलत असतो. काय लहानपणापासून पोटातच लाता खायच्या सवय झालेल्या असतात, त्यामुळे बाहेर लाता मारल्यानंतर बायकांना विशेष काही वाटत नाही, पण बापाला जरासुद्धा खपत नाही. त्याच्यामध्ये काही चूक आहे अशातला काही भाग नाही. जीवनाची घटनाच तशी घडलेली आहे. आवाज चढवून बोलत असतो, तितक्यात बाप दारात उभा राहतो. आता बोलत असतो तिला, पण त्याला तो काही बोल नाही म्हणून बाबा तुम्ही केव्हा आला? नाही नाही, आवाज चढवून बोलतच असतंच काही नाही म्हणले. सहज आमचं नाही तर सहजच नेहमीच चालतं, कळलं का? हां चालू द्या. माझं म्हणणं कळलं की नुसतं मागे वळून बापा एवढं कळल्याबरोबर आई म्हणली कसं झालं? मग बघतो ना, जाऊ दे बाबाला. अरे म्हणले मेजास मारू नकोस, हे सगळ्या तुझ्या भानगडी बापाला सांगत नाही म्हणून एक सेकंद घरात ठेवणार नाही. तुला माझ्याकडे मागे वळून पाहावं लागेल आणि बापाकडे वळून पाहावं लागेल, पाहिल्याशिवाय पर्याय नाही. तसं अध्यात्म पुढेच बघू नका. जगत दिसतंय, पण ज्या अर्थी जगत दिसतंय त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी आहे. आवा गेला, प्रपंच संपला, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळिले. काय म्हणतात बघा, न झाला प्रपंच
आहे परब्रह्म, प्रपंच झालाच नाही. मग तुम्ही म्हणाल हे काय आहे? हे दिसतंय ते प्रभू तुमच्या रूपाने नटलेला आहे, फक्त तुम्हाला कळत नाही, एवढाच भानगड आहे. म्हणून मी अनेक वेळा सांगतो, तुम्ही जर मला विचारलं की देव कसा आहे, मी सांगेन तुझ्यासारखा आहे, तुझ्यासारखा आहे, तुझ्यासारखा आहे. नाही का? प्रमाण देऊ का ज्ञानोबा राहायचं? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या तयासी, पण बाप रुखमा देऊर खुण बाणली आईसी. अनंत रूपाने अनंत वेशामध्ये बघितलं, पण एक खूण मागितली की हा दुसरा कोणी नसून अनंत रूपाने अनंत वेशाने बाप रुखमादेवी वरच आहे, ही निश्चिंती झाली. त्यामुळे कोणत्याही वेशात बघितलं म्हणून फरक पडला नाही. नामदेवरायांनी मागे वळून बघितल्यानंतर फक्त विटेवर पांडुरंग दिसत होता, आणि अजून मागे वळून बघितल्यानंतर खेचर स्वामीची भेट झाल्यानंतर आणि जेव्हा कुत्र्यात सुद्धा देव दिसू लागला, तेव्हा मागे वळून बघितलं की मागे काय होतं आणि आता काय आहे. मागे वळून बघितलं, मग त्याच्यानंतर गुमानला गेले, नाही तर पंढरी सोडून जात नव्हते. कारण माझा देव कुठे आहे? पंढरीतच. माझा देव कुठे आहे? महाद्वारातच. माझा देव कुठे आहे? विटेवरच. आणि मागे वळून जेव्हा खेचर स्वामीचा अनुग्रह बघितला, तेव्हा कळलं विठ्ठल जळीस्थळी भरला, रीता ठाव नाही उरला, आणि अजिम्या दृष्टीने देखिला. काही काही माणसं असं म्हणतात, तुकाराम महाराजांना कोणाचा राग आला नाही, ते काही त्याच्यात काही विशेष आहे अशातला भाग नाही. हे बघा, ह्याच्यात दोन व्याख्या केल्यात. एका ठिकाणी महाराजांनी म्हटलंय, कल्पनेची सासू तिचा बहुचची जाचू. ही जी कल्पना आहे ना, ती तुम्हाला अतिशय त्रास देते, घरात बसून देत नाही. हे कर, ते कर, ते कर, ते कर, ते कर, आणि पुढे हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं नाही, ते मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे, हे घडायला पाहिजे. कल्पना. जिथे जाल तिथे तुम्ही आहे. अजून सांगू का? तुमची कल्पना झोपल्यानंतर जाते अशी गैरसमजूत आहे. ती तुमची जी अव्यक्त कल्पना असेल ती स्वप्नातून बाहेर पडते, आहे का नाही? प्रत्यक्ष जगत आहे, बरोबर आहे ना? प्रातिभासिक आहे आणि आध्यात्मिक आहे. प्रातिभासिक म्हणजे जे स्वप्नात दिसतं ते भासतं पण नसतं. कळलं? काय काय वेळेला माणसं स्वप्नात आपली प्रेत यात्रा बघतात, खांद्यावरून गेलेलं बघतात, रडत उठतो. बायको म्हणते काय झालं? बघा, नाथ इतके मजेशीर आहेत ना. भ्रतार सेजे निजोनी नारी, बरं का? पती गेला म्हणून वैधव्य शंख करी, आणि पती जरी तिसी पुसे तरी म्हणे मी रांडवले. काय कसं लिहितात बघा. झोपली होती ती, ओरडून ओढली. हा, अहो काय अहो म्हणलं काय सांगू, तुम्ही मेला. पती जरी तिसी पुसे तरी ती सांगते तरी म्हणे मी रांडवले. शेजारी झोपलेला पती जर कळत नाही तर हृदयातला परमात्मा कसा कळेल? काय सांगावं तुम्हाला? ती सांगते तुम्ही मेला. ग मी नाही, ग मी आहे तुझ्या शेजारी. कल्पना कळली का? काय कळते कल्पना? कल्पना अशी आहे, नाही ते दाखवते, नाही ते दाखवते. म्हणून एक कल्पना आली की नाही आपलीच आपल्याबद्दलची, तर ती कल्पना आपल्याला झोपून देत नाही. आपल्या वयाचा जर कोण गेला ना लवकर हार्ट फेलनी, आणि आपल्याला सहज वाटलं, झोपेतून उठून बसला, बायको म्हणली काय झालं? नाही म्हणला, आपल्याबरोबरचा गेला. अहो म्हणली चेकिंग करून आणलंय तुमचं, सगळं नीट आहे. नाही पण म्हणला गेलो तर. आता म्हणली कशाला नको त्या कल्पना करता? कळलं का? कल्पना नको ती कल्पना कशाला करता? बर समजा गेला, बायको स्पष्ट होती, गेला तर तुम्हाला काय कळणार आहे? आम्हाला दुःख होणार आहे, आम्हाला रडू द्या, तुम्ही का रडताय? कशी कल्पना आहे?
हे नसतेने रूपे रूपा आली आणि असत्याची पिल्ले स्वये व्याली गरोदर. नसतेने कशी आहे कल्पना ही? कल्पना म्हणजे मन. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव. ज्ञानोबा म्हणतात वाया कल्पना म्हणजे काय? इकडे 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 इकडे, चांगलं वाईट चांगलं वाईट, चांगलं येता येता मनामध्ये वाईट येतं, वाईट येता येता चांगलं येतं. काय अतिशय अवस्था बिकट असते माणसाची. चांगलं येता येता उलट मनात केव्हा येईल हे आपल्याला कळत नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, स्त्री ओखटी ते जीव म्हणशी तरी कल्पने एवढी भोगती. पुत्र अपत्य त्यजू म्हणसे तरी इंद्रियासी नाही निवृत्ती. पुत्र नको, अपत्य नको, इंद्रिय टाकता येतात. काय हाताचे करणे का पायाचे चालणे थांबलं नाही. हात काही करत नाहीत, पाय काय करत नाही, पण मन थांबलं. माझं बोलणं कळलं का? माणूस डोळ्यांनी बघतो, हाताने शिवतो, पण डोळ्यांनी न बघता आणि हाताने न शिवता मनाने सुद्धा शिवता येतं. कळलं का तुम्हाला? एक दृष्टांत इतका चांगला नाही पण समजण्याकरता चांगला आहे आणि मोठ्या जगमान्य व्यक्तीचा आहे. फ्रॉइड हे रशियामध्ये मोठे तत्त्वज्ञ होऊन गेले. फ्रॉइडने त्यांनी लिहिलं आहे की रस्त्याने जाता जाता एक सुंदर स्त्री दिसली. मला राहवलं नाही म्हणे तिला बघून. मी जाता जाता घरी थोडासा कवीना पुसट हात लावला. कळलं का कल्पना? कळलं का मन? माझं म्हणणं नीट लक्षात घ्या. एक महत्त्वाचा वाक सांगतो तुमच्या आणि मला कळण्याकरता. मनात वाईट येणं वाईट नाही, पण ते कल्पनेतून उतरणं वाईट आहे. माझं बोलणं कळलं का? मनात वाईट विचार येणं वाईट नाही, पण तो हे बघा चोरी करावी असं विचार आला तुमच्या मनामध्ये, विचार आला ठीक आहे, पण केली तर गुन्हेगार. केली तर. तसं जे मनात येतं, जे कल्पनेत असतं, ते जर प्रत्यक्ष कृतीतून उतरलं तर गुन्हेगार. गुन्हेगार. नीट लक्षात घ्या. तसे इथे काय सांगतायत? तरी इंद्रियासी नाही निवृत्ती. तू जरी गप्प बसलास तरी इंद्रिय कुठे निवृत्त झालेली आहेत? इंद्रिय निवृत्त झाली असती ना तर तुम्हाला भूक लागली नसती. इंद्रियांनी निवृत्ती घेतलेली नाही आहे. तुम्ही नको म्हटला तरी आतून भूक लागतेच. एक सांगू का? ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं पोट भरलं, त्या क्षणाला ते रिकामं होऊ लागतं. पुढच्या भुकीची तयारी होते. ज्या क्षणाला रिकामं झालं, सकाळी उठल्यावर चहा घेतला ना, वा, मग त्याच्यावर थोडंसं टोस्ट म्हणा, बटर म्हणा, घेतलं, झालं. मग आता एवढं घेतल्यानंतर मग आता गप्प बसायला पाहिजे ना. एका तासाने अगं नाश्ता तयार झाला का नाही? काय गमत आहे? नाश्ता. पोटभर नाश्ता केला, 2 प्लेट पोहे खाल्ले. 12:30 झालं की आतून प्रक्रिया सुरू झाली. जरा भूक लागायला लागली. डबा काढला, भरपूर जेवला, 2-3 पोळ्या भात बीत खाल्ला. पुन्हा 4 वाजता चहा घेतला. पुन्हा घरी आल्यानंतर काही केलं नाहीस का अजून? मग आल्याबरोबर काहीतरी चिरमुरे शेव तोंडात टाकली. पुन्हा रात्री 9 वाजता जेवला आणि झोपताना म्हणला अजून दूध नाही का आणलं? आता विचार करून बघा, याचा अर्थ कळला का? ज्या क्षणाला आपल्याला वाटतं पोट भरलं, त्या क्षणाला रिकाम होण्याची सुद्धा प्रक्रिया पोटात सुरू होते. काय आश्चर्य आहे! काय आश्चर्य आहे! ही काय श्रीहरीची लीला आहे. म्हणून काय टाकतोस? प्रकृती जिथपर्यंत आहे, जीवन जिथपर्यंत आहे, तिथपर्यंत या गोष्टी घडणारच. तू नको म्हणून जमत नाहीच. किती कुणी परमार्थिक असू दे, आमच्या मनात वाईट विचार येत नाही. खोटं बोलताय. ज्ञानोबारायांनी कामाचं वर्णन केलं, लोभाचं वर्णन केलं. ते वाईट विचार आल्याशिवाय केलं नाही का? अहो, वाईट विचार आल्याशिवाय त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे. कळणं तरी कसं होणार? म्हणून चांगला आणि वाईट नामे जीवन. कायम सांगतो मी,
सुख दुःख नामे जीवन, पाप पुण्य नामे जीवन, चांगलं वाईट नामे जीवन. काय काही चांगलं आहे काही वाईट आहे असं म्हणू नका की सतत देवाचेच विचार यावेत. नाही, ते तुमच्या हातात नाही. देवाचा विचार येता येता केव्हा भूताचा येतो सांगता येत नाही. काय म्हटलं मी, माझी मुंबईला 18 वर्ष चातुर्मास केला मी, इकडचा सुरू होण्याच्या पूर्वी. आणि इकडचा सुरू झाला तेव्हा तिथला 1 महिना लेट करत होता. तिथे फडके गणपती मंदिरला होता, मोठा हॉल होता. अहो गंमत अशी झाली, 4 दिवस ओळीने नव्या कोऱ्या चप्पल चोरीला जाऊ लागल्या. एकाने मला सांगितलं, हो महाराज असं असं डिक्लेअर करा. मग मी म्हटलं, बाबा तुला विनंती आहे, एकाच दिवशी जेवढे घेऊन जायचे तेवढे घेऊन जा. आणि दुसरी गोष्ट, खूप नेलंस या देवळातून, आता दुसरं देऊळ शोधणं. नाही, दुसरं देऊळ शोधणं बरं का. हां. आणि हे चोराचे सांगितले, सज्जनाला सुद्धा आपल्या चपल्या शेजारी आपल्या मापाची जर नवीन कोरी चप्पल असेल ना, असं वाटतंच पाय घालून जावा. नाही म्हणू नका, खोटं बोलताय. नाही म्हणू नका. खोटं बोलताय, वाटतंच. लाज वाटते का? आत्ताच प्रवचन ऐकलंस ना? तुमचे होय, मी तुम्हाला देत होतो. हां बरं. काय गंमत आहे, कल्पना कळली कशी आहे? काय आश्चर्य आहे. हे घडवताना श्रीहरीने काय घडवलंय ते तुम्हाला नीट कळत नाही म्हणून गोंधळ होतोय. तुम्हाला असं वाटतं हे टाकलं म्हणजे जमेल. नाही, टाकलं म्हणजे नाही जमणार. हे वृत्तीतून गेलं पाहिजे. आणि वृत्तीतून जाण्याकरताच नामस्मरण आहे. नामस्मरण कशा करताय, कीर्तन कशा करताय? एक सांगू का, एक आहे तिथे, ते उठल्याशिवाय किंवा त्याला उठवल्याशिवाय दुसरं जागा घेत नाही. तसं वृत्ती जे आहे ते दुसरं कोणाच्या बाला जाणार नाही. त्याचा मालक आहे, त्यांनीच तुमच्यावर कृपा करायला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी म्हणे, जास्ती वाढवत नाही. म्हणून तरी अष्टधा प्रकृती अवघेची तेजू पाहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, 11वं मन आणि 12वं बुद्धी. हे हा झालं पंचमहाभूत, मन बुद्धी चित्त, अष्टधा प्रकृती. पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार, अष्टधा प्रकृती. बरोबर आहे ना? आता या अष्टधा प्रकृती सोडता येते का? 8. अष्टधा म्हणजे 8. बरोबर आहे ना? पंचमहाभूत टाकता येतात का? जन्म कशातून आहे? आप आहे ना, हा जिभेतला ओलावा. तेज आहे ना, वायू आहे ना, पोकळी आहे ना. अरे काय नाही. मग अष्टधा प्रकृती तुला सोडता येते का? मन आहे ना, चित्त आहे ना, बुद्धी आहे ना. काय सोडता येतं? काहीही सोडता येत नाही. सोडण्याचा फक्त आग्रह लागतो, सोडता येत नाही. मी सोडीन एवढा आग्रह लागतो. जववरी संगू, ओवी सांगतो, जववरी संगू प्रकृतीचा, तववरी त्यागू न घडे कर्माचा, ऐसियाही करो म्हणती त्याचा आग्रह चिवरे. एवढा आग्रह राहतो, बाकी हातात काही नसतं. म्हणून महाराज म्हणाले, अवघेचे तेजू म्हणशी तरी मना नाही निज शांती रया. सगळं जरी बांधून ठेवलंस तरी मन जे संकल्प विकल्प करतं. पुष्कळ बोललो इथे मनाबद्दल, पण थोडंसं आता विषय आलो त्याबद्दल बोलावं. काय? सर्व इंद्रिय आहेत, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, 11वं मन आणि 12वी बुद्धी. बाकीची 10 इंद्रिय दिसतात, पण जी 2 आहेत पण दिसत नाहीत. बोल, बरोबर आहे ना? मन दिसतं का? नाही. बुद्धीत काय ते दिसतं का? जर बाप लेक बोलत नसतील ना, तर मग आई हा मीडियम असतो. मग बाप म्हणतो, काय झाले बोलत नाही? काय की त्याच्या मनात काय, कोणाला आहे का नाही? कशात काय? त्याच्या मनात काय, काय बोलत नाही. अगं तुझ्याशी काय बोलला का? नाही हो, माझ्याशी सुद्धा काय बोलत नाही. त्याच्या मनात काय, कळलं? हातात काय ते दिसतं, पायाने कुठे चाललाय ते दिसतं, डोळ्याला सुद्धा डोळा दिसतो,
पण मनात काय हे कुणालाच कळत नाही तुमच्याशिवाय. आणि पुढे सांगू का, पुढच्या क्षणाला मनात काय येणार आहे हे तुम्हालाही कळत नाही. कळतं का? पुढच्या क्षणाला मनात काय येणार आहे. आत्ता चांगलं मनात आहे, पुढच्या क्षणाला चांगलंच येईल असं छाती ठोकपणे सांगू नका. भले भले खड्ड्यात गेले. प्रवचनकार गेले, कीर्तनकार गेले, साधू गेले, संन्यासी गेले, ब्रह्मचारी गेले, संसारी गेले, कोण गेले नाहीत. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. परवाच गौतमाचं उदाहरण दिलं ना. तिला शाप दिला दगड होईल म्हणून, आणि त्याला सांगितलं तुझ्या अंगावर सगळं भोग इंद्रिय उठतील. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा. मग देवाधिक दर्जातून सुटले नाहीत तर तुमच्या माझ्यासारखी साधी माणसं. म्हणून एक लक्षात ठेवा, सोडायच्या मागे लागू नका आणि धरायच्याही मागू लागू नका. त्याचा पदर धरा म्हणजे वाट चुकणार नाही. सिद्धांत कळला का काय ज्ञानोबाराला सांगायचंय? नको पडू भोगी, नको पडू त्यागी. किती गोड सांगतायत बघा तुकाराम. नको पडू भोगी, भोगाती अडकू नकोस आणि त्यागाती अडकू नको. काही माणसं भोगात अडकलीत आणि काही त्यागात अडकलीत. त्यागात अडकली ते म्हणतात मी हे खात नाही, मी अमकं करत नाही. त्यागात अडकलाय. काय काही भोगात अडकलीत, इतकी भोगात अडकली त्या भोगातून बाहेर पडत नाहीत. आणि काही त्यागात इतके अडकलीत की शेवटी त्यांनाही वाटायला लागले की आता त्याग नको. मग फजिती होऊन जाते कुठेतरी. माझं बोलणं कळलं का? मग फजिती होऊन जाते. इंद्राची फजिती झाली, ब्रह्मदेवाची सुद्धा फजिती झाली. कोणाची फजिती झाली नाही, मला त्या तपशिलात जायचं काही कारण नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा की पाय बांधून ठेवाल, हात बांधून ठेवाल, सगळ्याला बांधून ठेवणार, पण न दिसणारे जे इंद्रिय मन आहे ते तुम्ही बांधू शकत नाही. तर नवीन श्रोते बरेच आहेत, पण मुद्दाचा एक सांगतो. मन म्हणजे काय? मन म्हणजे काय? तुम्ही म्हणाल मन म्हणजे मन. नाही, तसं नाही आहे. जे संकल्प विकल्प करतं ते मन. पद्धतशीर जाऊ आपण. काय करतं? संकल्प आणि विकल्प. मनामध्ये संकल्प उठतो तसा विकल्प सुद्धा उठतोच. आता इतक्या वर्ष येतोय, बरोबर आहे ना? टाईम चुकला नाही, बरोबर आहे ना? पण घरातून निघताना अशोकराव मनामध्ये विकल्प येतोच. ट्रॅफिक लागला तर, आपली गाडी अडकून पडली तर, फेल झाली तर, आज इतक्या दिवस आपण 1 मिनिट चुकलो नाही, चुकलो तर. येत नाही असं म्हणता का? अहो ज्या अर्थी तुकाराम महाराजासारखा द्रष्टा पुरुष म्हणतो, दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा. दुर्बुद्धी ते मना. अरे पांडुरंगा, माझ्यात दुर्बुद्धी येऊ नकोस. अरे ज्यांचे शब्द ऐकल्यानंतर आमच्या जन्मजन्मांतराची दुर्बुद्धी जाते, ते तुकाराम महाराज मागणं मागतायत की माझ्यात दुर्बुद्धी येऊ नको. म्हणजे किती अवघड आहे ते बघा. किती अवघड आहे ते बघा. काही काही रोग जे इंजेक्शननी बरं होत नाहीत, बरं का, मला माहिती आहे. काही काही साधुसंताच्या आशीर्वादानेही बरे होतात. माझ्या समोर आहे तो उदाहरण, माझ्या समोर आहे तो उदाहरण. हो, पण मनापासून आपली त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे. आणि आपली श्रद्धा असल्यानंतर त्यांनी दिलेला आशीर्वाद आपल्या ओंजळीत पडतो. नाहीतर श्रद्धा नसेल तर आशीर्वाद खाली पडतो. नुसती एक आशीर्वाद मागण्याची क्रिया झाली आणि त्यांनी आशीर्वाद देण्याची क्रिया केली, वृत्तीत कुठेच फरक पडला नाही. म्हणून मनामध्ये संकल्प आहे, त्याच्याबरोबर विकल्प सुद्धा आहेच, 100% आहे. संकल्प येता येता आपल्याला कळत नाही की विकल्प केव्हा येतो. किती अवघड आहे हो सगळं याचं. एकंदर जर गणित मांडलं तुम्ही, असं आहे, संकल्प येता येता विकल्प येतो. चांगलं होता होता वाईट, बरोबर ना? ऑपरेशनला गेलाय, वाचतोय का मरतोय कोणाला माहीत. येतो आता, जगलो वाचलो, याच्यातून तुटलो तर काय. अहो तुमच्या घरचं रोज उदाहरण देतो. तुम्ही घरातून निघताना
तुमच्याबद्दल बायकोच्या मनामध्ये भरपूर विकल्प असतात. तुम्ही म्हणाल बाबा मला शुद्धीवर आहे ना. नाही, बिलकुल शुद्धीवर आहे. ते म्हणाल कसं. तुम्ही बाहेर निघताना ती म्हणते नीट जा. म्हणजे काय. नाही नाही, नीट जा म्हणजे काय. हे काय 2 वर्षाच्या पोराला सांगते का. आणि पुन्हा गच्चीत उभी राहते. तोही हात करतो, कदाचित शेवटचीच असेल. अहो कोणची गाडी धडकली, कुणी काही हे उडवलं काय. पडशील, सेल्फी होईल. काय अवघड आहे. आता मला सांगा, नीट जा. डोक्यात नको ते विचार करताना गाडी चालवता. नीट जा हे कोण सांगते. आता हे विकल्प आहे का संकल्प आहे. काय आहे का नाही. घरी आल्यावर आला बरं का. बरं झालं लवकर आला. हा छान 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 आहे ना. संकल्प विकल्प. पोरगा पेपर देऊन आला. काय रे कसे काय पेपर गेले. चांगले गेले. आता एवढं म्हटल्यावर गप्प बसायचं ना. सगळे प्रश्न सोडवलेस का. सोडवले पण नीट लिहिलेस का. आता हे कशाचं दर्शन आहे पुढचं. इथून तिथून विकल्प. माझं बोलणं कळलं का. इथून तिथून विकल्प. मग मनामध्ये संकल्प येता येता विकल्प केव्हा येतो, विकल्प येता येता संकल्प केव्हा येतोय तुम्हाला कळत नाही. कारण का हे तुझ्या हातात नाही. मग काय सोडलं म्हणतोस. जे तुझ्या हातातच नाही तू काय म्हणतोस मी सोडलं. अरे काय सोडलं. काय तुझ्या हातात आहे. काय हातात आहे. हात उचलतोय म्हणून मी हात वर करतोय. उचलला नाही तर परिस्थिती मी कोणाची टिंगलटवाळी करत नाही. पण लक्षात घ्या, एखादा अर्धांगवायूचा झटका झाला ना, त्याला भेटायला जा. तो असं करतो. आपलाच हात आपल्याला उचलत नाही. त्या दिवशी कळतं आपला हात दिसतोय पण हातामध्ये हात कोणाचा तरी होता. तो हात काढून घेतल्यानंतर हा नुसता ग्लोव राहिला. ग्लोव. हात मोजा कळलं का. हात मोजा घातल्यानंतर तो हात मोजाला सुद्धा एक चकाकी येते. पण काढून टाकल्यानंतर असं मरगळलेलं पडतं. पहिलं बोट इकडे दुसरं इकडे हात तिकडे. तशी हाताची अवस्था आहे. मग ग्लोवमध्ये तुमचा हात आहे. हा हात तुमचा ग्लोव आहे. त्या हातामध्ये हात प्रभूचा आहे. त्याने हात काढून घेऊ दे मग कळेल. हे सांगण्याकरता हे अभंग आहे. तू काय सोडतोस आणि काय धरतो. म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले मनसी तरी अष्टदा अवघे चित्तेजू पाहे मनसी तरी मना नाही निज शांती रया. मनाला कधीही विश्रांती नाही. मनाला कधी. म्हणून शेवटी माणसं म्हणतात जरा आता तुम्ही असं करा, या घरातून त्यांना बाहेर काढा, कुठेतरी हवेला घेऊन जा, जरा समोरचं चित्र बदलू द्या. काय माणसं घरात बसून कंटाळतात ना, म्हणून संध्याकाळी फिरायला बाहेर पडतात. काय ती तोंड बघण्यापेक्षा मग मित्र भेटला, काय रे कसं काय काय चाललंय काय नाही. काय 1000-500च्या नोटा होत्या, कसं काय तुझं काय गेलं का, माझं काय गेलं का. अरे म्हटलं काय आमच्याजवळ काय असणार आहे, 2-4 नोटा होत्या ते देऊन टाकल्या वाण्याला, संपलं प्रश्न. म्हटलं काय असणार आहे. माझं बोलणं कळलं का. विकेंद्रीकरण. मग अंगावरून गाडी गेली, विषय झाला. काय माणसं गाड्या चालवतात. पुढचं 10 मिनटं त्याच्यावरच गेले. कळलं. म्हणजे काय आहे शेवटी कुठेतरी ट्रान्सफर सीन पाहिजे. ट्रान्सफर सीन झाल्याशिवाय विश्रांती नाही. माझं बोलणं कळलं का. तुम्ही इथे आज 34 वर्ष झाली ना, फुल येत आहे रोज न चुकता येत आहे ना. का काय येता. अगदी काय 100% परमार्थिक आहात का. मी नाही. तुम्हाला कशाला सांगू. मला तिकडे तिकडे काय बोलता येत नाही. तुम्ही म्हणाला अगदी मी कधी मला संत म्हणून घेतलं नाही, महाराज म्हणले नाही घेतलं. तुम्ही म्हणता म्हणून ओळखीचं नाव आहे एवढंच, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. मी तुमच्यातलाच आहे, एक साधासुद्धा संसारिक माणूस आहे. तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तशा माझ्या जीवनामध्ये अडचणी आहेत. फक्त मी काय करतो त्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आणि मी सोडवण्यापेक्षा प्रभूला सांगतो माझ्या हाताला हात तुझा लाव, म्हणजे ह्या नको त्या गाठी सुटून जातील. एवढंच करतो, याच्यापेक्षा दुसरं काही नाही.
संदेहाच्या सुटल्या गाठी. शब्द कसा आहे? हां, ती कृष्णचरित्रातली गोष्ट माहिती आहे का? अहो, एक गवळण होती, वय झालं होतं तिचं, काय पण खवट होती. सुनानाही घराच्या बाहेर जाऊन द्यायची नाही आणि ती म्हातारी जायची नाही. एक दिवस कृष्णाला म्हणली, ये माझ्या घरी तुला दाखवतो. चॅलेंज, ओपन चॅलेंज टू अनंत कोट ब्रह्मांड नायक. ते म्हणला ॲक्सेप्टेड. थेरडे ॲक्सेप्टेड. केव्हा? आज रात्री. येतोच की नाही बघ. म्हाताऱ्यांनी सगळ्या सुनांना सांगितलं, काठे घेऊन बसा. मी बसते. 12 वाजले, 1 वाजले. आता झोप आणणारा तोच आहे. सगळ्याला अशी गुंगी टाकली, गेली, पडली. झालं, गेला आतमध्ये. थोडक्यात सांगतो गोष्ट. गाठ आडली म्हणून आठवली गोष्ट. आले काय आता ती म्हातारी इथे, म्हातारा इथे, सोन अमकं. कोणी येऊ नये म्हणून सराटे टाकले. अमके ते कृष्णचरित्र काढून बघा म्हणजे कळेल. मुद्दाचं सांगतो. आणि पूर्वी दाढी ठेवत होती. त्या म्हातारी दाढी लांब होती आणि तिचं एवढं असं ते गळून गळून एवढे केस लायले होते. त्याची दाढी ह्याची वेणी. गाठ मारली. मी अभंग म्हणून दाखवू का? पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई गेला देवोनी. पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई गेला देवोनी. गाठबाई कोणाशी सुटेना, गाठबाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. मग ती अशी गाठ मारलेली. हा गाठ मारून निवांत बाहेर उभा झालं. म्हाताऱ्याला वळायचं होतं. तिला इसका भरला. ते म्हणले, वय झालं जरा, काही कळतं का नाही? केस कशाला ओढतं? अगं म्हणला, लाज वाटते का तुला? माझी दाढी तू ओढतेस. कळलं का तुम्हाला? खेळतो येण्याची खेळावा. नाही, विचार करा तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला काय होईल. काय गंमत आहे की नाही? काय आणि पहिली 5 मिनिटं भांडणीच का. शेवटी सुना आल्या दिवा घेऊन. ते काही बटन दाबायचं नव्हतं. बघितलं तर गाठ बांधली. आता पूर्वीच्या सुना हसता येईन. सासूबाई असं कसं घडलं? नशीब असं म्हणते. या न सोडा. आता त्यांनी बांधलेल्या गाठी कोणाच्या बापाला सुटणार आहेत का? सगळ्या सोडायला गेल्या. ते म्हणले नाही तर काप. अहो, कात्र्या सुद्धा चाले ना, कापता येईना, गाठ पण सुटेना. शेवटी थोरली सून हुशार होती. ती म्हणली, तुम्ही कृष्णाला काही बोलला का? नाही म्हटले, तसं काही मी काही बोललं नाही, पण येऊन तर दाखव म्हणले. हां, सासूबाई वाईट वाटून घेऊ नका. त्यानिमित्ताने त्याचा हात तुमच्या अंगाला लागलाय. केवढ्या भाग्यवान आहात तुम्ही. कशाला वाईट वाटून घेता? पण फजिती आली ना. ते म्हणले, राहू दे तुझा त्याचा हात. आता हे काय झाले ते बघ. आणि विचार करा, हे दोघांच्या याच्यामध्ये एका फुटा. आता रस्त्याने कसं चालावं? याची दाढी तिची वेणी. ते म्हणले, हे तसं नाही, तिथे गेल्याशिवाय सुटायची नाही गाठ. कळलं का? आयुष्यातल्या ज्या गाठी पडलेल्या आहेत ना, नको त्यांच्या आणि नको तिथे गाठी पडलेल्या आहेत, त्या भलत्या सलत्याच्या आतून सुटत नाहीत. जो सोडवायला पाहिजे तोच सोडवायला पाहिजे. आणि हा घरी जाऊन निवांत बसला होता. आता मला सांगा, ती बाई, तो पुरुष दाढीची गाठ बांधलेली आणि आळीतून निघाले. काय घडलं असेल? किती फोटो निघाले असतील.
त्याच्यातला एक माझ्या डोळ्यासमोर दिसतोय, त्याचं वर्णन करतोय मी तुम्हाला. काय जवळच्या मैत्रिणी आल्या तिच्या वयाच्या, अगं बाया काय काय अवस्था तुझी, नवळा कुठे पळून जात होता होय, एवढे येणीची दाढीची गाड बांधायला. अगं म्हटले माझ्या आई राहू दे, झाली फजिती, सगळी पोरं होय 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 होय. आणि गेले. यशोदाबाई काय तुमच्या पोराने केलं, माझ्या घरी आला होता तो तिच्या कडेवर. ते म्हणली हेच तर चुकतंय तुमचं, माझा मुलगा काहीच करत नाही पण त्याच्याशिवाय काही घडत नाही. माझं बोलणं कळलं का? हां, काहीच करत नाही पण त्याच्याशिवाय काही घडतच नाही. किती अवघड आहे, काय घडतं त्याच्याशिवाय. शेवटी अहो हे बघा काय केलं तुमच्या मुलाने, अहो कशाला त्याचं नाव घेता. नाही म्हणली, शेवटी त्याचं नाव घेतल्याशिवाय यश येणारच नाही. माझं बोलणं कळलं का? संदेहाच्या सुटल्या गाठी, झालो पोटी शीतळ, संदेहाच्या सुटल्या गाठी. गाठ केव्हा सुटेल? म्हणून गाठबाई कोणाशी सुटेना, गाठबाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा ताना, कुठवर सोसू धिंगाणा. पतीची दाढी माझी वेणी, गाठबाई गेला देऊनी. आणि मग यशोदाला वाटलं आपण सोडावं, आता तिला तरी सुटणार आहे काय. शेवटी तिला कळलं आणि मग काय केलं माहिती आहे का? त्याच्याकडे बघितलं, हात जोडले. करुणा येऊ दे तुला, अरे गवळ्याच्या मुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला. सासू सासरे दीर भाचरे, करुणा येऊ दे तुला झोंबशी, अरे गवळ्याच्या मुला. आणि नुसता हाताला हात लावला, सुटली ची जड ग्रंथी, अध्यात्म ग्रंथी सुटली. जी गाठ कुणाला सुटत नाही ती प्रभूच्या हातून सुटते बरं का. जीवनामध्ये जे तिडे पडलेले असतात कोणी सोडू शकत नाही, पण त्याची नुसता यशोदेच्या हाताला हात लावला, तिला कळलंही नाही. बघा म्हणली माझ्या हाताने सुटलं. ते म्हणले ठीक आहे, अजून तुझा दिवस आला नाही, तुझ्या हातून सुद्धा सुटून निघून जाणार आहे. राहिला का यशोदेच्या हातात? राहिला का देवकीच्या हातात? पांडवांचा बंदीजन राहिला, त्यांच्या तरी हातात राहिला का? शेवटी जायच्या टायमाला निघून गेला. नाही कळलं? नाही तुम्हाला कळलं? शेवटी जायच्या टायमाला निघूनच जाणार आहे तुमच्यातून सुद्धा आणि माझ्यातून सुद्धा. वेळ ठरलेली आहे ती त्याला माहिती आहे. मग आता हे जर ठरलेलं आहे, कशा करता भानगडी करतोस? त्याग काय भोग काय? त्यापेक्षा इथे काय सांगायचं ते बघा. अवघाची तुझ जवळी दुमदुमित असता, वरी वरी मुंडसी का करीसी विटंबना. मग कुणी मुंडन करतो, कुणी दंडन करतो. अरे तुला काय वाटतं, मुंडन केलं म्हणजे देव भेटेल? काही काही ना असं वाटत असेल हे केसमध्ये असल्या कारणाने देव डोक्यात शिरत नाही. आता मला कळलं ते सांगितलं मी, नाही का. भरपूर जर केस असेल तर डोक्यात शिरत नाही, असं आहे का? अरे त्या डोक्याचा नाद शिरण्याचा काही प्रश्न येत नाही. महाराज म्हणतायत उगच मुंडन करतोस, नको सांडू अन्न, नको सेवू वन, न लगे दंडन मुंडन ते काही. काय म्हणतायत? न लगे दंडन मुंडन ते काही, साधनाची नाही अटाटी. दंडन नाही, मुंडन नाही, फक्त संताचे संगती मनोमार्ग गती. आणि त्यावेळेला श्रीहरी तुला आकलन होईल. अवघाची तुझ जवळी दुमदुमित असता, वरी वरी मुंडसी का करीसी विटंबना. उगीच विटंबना का करून घेतो? सहज संतोषे असोनी, जैसा तैसा परी सद्गुरू पाविजे कोणी. सहज सहज अवस्थेत राहा.
हे बघा, काही करायची गरज नाही, फक्त जी सहज अवस्था आहे ती कशी आहे ती जाणायला शिका. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. सहज बघा, बोलणं सहज, बघणं सहज, ऐकणं. एक सांगू का, जेव्हा ऐकणं कमी येईल तेव्हा यंत्र लावावं लागेल, पण आत्ता सहज आहे. आत्ता काही खटपट आहे? ऐकण्याकरता काय केलं? हां, यांनी स्पीकर लावलाय का शेवटच्या माणसापर्यंत जावं, बरोबर आहे, पटलं मला. पण कानात जवळ बोलून सुद्धा ऐकायला जात नाही. ऐकणं सहज आहे तिथपर्यंत ऐकण्याची किंमत करत नाही. मी नेहमी सांगतो, ज्यावेळेला ऐकणं येत नाही ना तेव्हा माणसं सांगतात ऐकायला कमी येत होतं पण पोरांनी इम्पोर्टेड मशीन आणून दिली 40,000ची. 40,000च्या मशीनची एवढी किंमत आयुष्यभर फुकट ऐकलंस, त्याच्याबद्दल कधी ऐकलंस का या कानाने? नाही का? ही रोजची जी प्रवचन आहेत, ज्यांनी कान दिले त्याच्याबद्दल त्यांनी दिलेल्या कानाने त्याची स्तुती ऐकावी. काय? हां, त्यांनी दिलेल्या कानाने त्याची हे बघा, माझ्या आयुष्याचा अनुभव सांगतो. श्वास आता किती सहज चाललाय. मला हार्ट अटॅक आला 80 साली पहिला. त्याच्यानंतर बायपास झाली. काही कशात कार्यक्रमात खंड नाही, देवाची कृपा आहे. तुम्हाला सांगू, जुन्नर भागात गेलो होतो मी आणि मला पोहायचा खूप नाद. हा देऊचा डोह तर आडवा पोहून जात होतो मी. एका दमातून पुन्हा यायचं. आणि ती मुलं म्हणाली की सहज महाराज चला जरा माणिक डोहच्या तिथे. ते म्हणे चांगलं आहे पाणी, जरा चला. मी म्हटलं आता 12 वाजल्यात, मला काही जमायचं नाही, पण मी बघायला येतो तुमच्याबरोबर, चला. तुम्हाला सांगू, खाली जाताना बरोबर गेलो तर डगर चालताना मला श्वास लागला. आश्चर्य सांगतो तुम्हाला, मला एक पाऊल टाकता येईना. म्हटलं देवा काय आश्चर्य आहे. जाताना नीट गेलो आणि एक पाऊल टाकताना इतका सुद्धा माझ्या श्वासात दम नाही. काय आश्चर्य आहे. कसा तरी आलो, घरी पडलो. ॲम्ब्युलन्स आली, हॉस्पिटलमध्ये नेलं, तेथून पुण्याला आणलं. महिनाभर हॉस्पिटलमध्ये होतो, तेव्हा ट्रीटमेंट घेऊन हळूहळू बरं झालं. तरी पूर्ण बरं झालं नाही. मग 14-15 वर्षापूर्वी बायपास केली. माझं बोलणं कळलं? बायपास केली म्हणजे मृत्यूला बायपास केलं. माझं बोलणं कळलं का? त्या मृत्यूला जर बायपास केलं नसतं आणि किती जरी बायपास झाल्या असत्या तरी ते अजून कंजेशन वाढलं असतं. कळलं का? आता 6 पदरी रस्ते आहेत, अजून एक 50 वर्षांनी 6 पदरी सुद्धा पुरायचे नाहीत, 12 पदरी करावे लागतील. कळलं का तुम्हाला? हां, काय काय घडतं काय नाही, पुढच्या क्षणाला काय, म्हणून अभंग संपूया. अस्तावरी वरी मुंडसी का सहज संतोष असून जैसा तैसा परी आहे तसारा जैसा असती तैसिया. कळी काळ न कोणी घेतले आपट्टा एरवी तरी माझी आ भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता.